रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. महाबळेश्वर महापर्यटन उत्सवाचे थाटात उद्घाटन. उत्सवामुळे महाबळेश्वरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. महाबळेश्वर येथे आयोजित पर्यटन उत्सवाचे अत्यंत सुंदर, आटोपशीर व नेटके आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय महोत्सवाला साजेसे असे आयोजन असून या महोत्सवामुळे पर्यटन वाढीला निश्चितपणे चालना मिळेल. या पर्यटन उत्सवामुळे महाबळेश्वरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणार असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे आयोजित दिनांक 2 ते 4 मे या कालावधीत महापर्यटन उत्सव महाबळेश्वरचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. महाबळेश्वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्मस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. याला ऐतिहासिक वारसा आहे असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाबळेश्वरच्या इतिहासात पहिल्यांदाच असा महापर्यटन उत्सव होत आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई हे अत्यंत उत्साही असून अतिशय कमी दिवसात या महोत्सवाची केलेली तयारी अत्यंत दर्जेदार आहे. महापर्यटन उत्सवात विविध साहसी उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम, किल्ले आणि शास्त्र प्रदर्शनी, फूड फेस्टिवल, साहसी खेळांचे उपक्रम, हेलिकॉप्टर यासह विविध उपक्रम पर्यटकांसाठी राबविण्यात येत आहेत. फूड फेस्टिवलमध्ये विविध चवदार पदार्थ, मिलेटचे पदार्थ, औषधी पदार्थ यांचा समावेश आहे. बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालांचे ब्रँडिंग व्हावे यासाठी कायमस्वरूपी वितरण व्यवस्था निर्माण केल्यास लाडक्या बहिणी लखपती होतील असे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, पर्यटनाला उद्योगाचा दर्जा दिल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटन वाढेल. सातारा जिल्ह्याला पर्यटन हब बनविण्यासाठी जाणीवपूर्वक अधिकाधिक प्रयत्न केले जात आहेत. बामणोली खोऱ्यात केबल पूल बांधण्यात येत आहे. त्यावर व्हिविंग गॅलरी, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा पूल, तापोळा तेटली येथे होणारा पूल या सर्वांमुळे पर्यटन वाढीला मदत होणार आहे. लोकाभिमुख कल्याणकारी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. परकीय गुंतवणूक आणण्यामध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. यावेळी त्यांनी महाबळेश्वर राज्यभरात लोकप्रिय पर्यटन स्थळ असून या ठिकाणी पर्यटकांची काळजी घेण्यासाठी, त्यांना सुरक्षित वातावरण प्रदान करण्यासाठी पर्यटन मंत्री श्री देसाई यांच्या संकल्पनेतून प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र पर्यटक सुरक्षा दलाचा शुभारंभ करून या उपक्रमाबद्दल श्री देसाई यांचे कौतुक केले. पर्यावरणाचा ऱ्हास व तापमान वाढ रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली पाहिजे. शेतकऱ्यांसाठी किफायतशीर ठरणाऱ्या बांबू लागवडीला चालना दिली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अनेक राज्य पर्यटन उद्योगावर चालतात. आपल्याकडेही पर्यटनाला खूप वाव आहे. त्याची व्याप्ती अधिक वाढविल्यास पर्यटनाला चालना मिळेल. आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून महाबळेश्वरचे नाव जगभरात चमकले पाहिजे. यासाठी काम करा असेही उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले. मॅक्स इंडिया लाईव्हसाठी हेमंत पाटील.